हॅलो टीम, आवाज येतोय माझा? स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, sir. हो सर. Yes, sir. Yes, sir. ओके ओके. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपल्याला फंक्शन स्टार्ट करायचं आहे. ओके, फंक्शन इन पी एच पी. पी एच मध्ये फंक्शन तुम्हाला काय यूज होणार आहे आणि ते किती टाईपचे? तर बेसिकली तुम्हाला दोनच टाईपचे फंक्शन जास्तीत जास्त यूज होता. एक तर सिम्पल फंक्शन आणि सेकंड म्हणजे फंक्शन विथ पॅरामीटर. ओके, फंक्शन विथ रिटर्न व्हॅल्यू पण आपण बघू ते, पण मग ते जास्त काही यूज होत नाही. आपल्याला दोन गोष्टीवर जास्त फोकस करायचा, सिम्पल फंक्शन. ओके, आणि दुसरं म्हणजे त्या फंक्शनला आपण व्हॅल्यू पास करणार, म्हणजे आर्ग्युमेंट पास करणार ॲज अ पॅरामीटर. ओके, त्याला तुम्ही सिम्पल एक डायनॅमिक फंक्शन पण म्हणू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्ही जावा स्क्रिप्टमध्ये बघितलेल्या असणार आहे. जावा स्क्रिप्टमध्ये तुम्ही फंक्शन बघितलं बघितलं ना? Yes, sir. ओके, येस सेम सर. तेच फंक्शन हो इकडे. सर. जस्ट आपलं इकडे काय आहे, तिथं आपण फंक्शन डिक्लेअर करण्यासाठी थोडा वेगळा सिंटॅक्स घ्यायचो, इथं थोडासा वेगळा आहे. ओके, व्हेरिएबल डिक्लेरेशन थोडं इथं वेगळं आहे. जसं फंक्शन तिकडे कॉल करायचो सेम तसंच कॉल करणार आहे. जसं तिकडे आपण आर्ग्युमेंट पास करायचो फंक्शनला, ओके, व्हॅल्यू पास करायचो, सेम तसंच इकडं पास करायचे. ओके, जस्ट हे PHP मध्ये करायचं आपल्याला. तर फंक्शनचा फायदा असा, सपोज तुम्हाला आता सिंपल तेच एक्झाम्पल रिपीट करतो कालचंच, एखादं तुम्हाला स्टेटमेंट प्रिंट करायचं आहे 100 ऑफ टाइम. ओके, जर तुमच्याकडे फंक्शन नाही तर तुम्हाला प्रत्येक वेळेस इको स्टेटमेंट करावं लागेल. ओके, किंवा लूपमध्ये टाकलं तुम्ही तर ते लूपमध्ये फिरत चालेल, पण तुम्हाला तो लूप तेवढ्या वेळेस फिरवावा लागेल. पण तेच जर डिफरंट एकच नाही असे 4 ते 5 स्टेटमेंट असले तुमच्याकडे, ओके, मग तुम्हाला 4 ते 5 लूप घ्यावं लागतील, परत मग त्यात प्रिंट होत चालेल. त्यापेक्षा तुम्ही असं करू शकता, एक फंक्शन राईट करू शकता. ओके, त्या फंक्शनला तुम्ही ॲज अ आर्ग्युमेंट पास करशाल व्हॅल्यू म्हणून. तुम्ही ज्या ज्या टाईपच्या व्हॅल्यू पास केल्या त्या त्या टाईपचा रिझल्ट तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही घेऊ शकता. आणि एक फंक्शन तुम्ही एन नंबर ऑफ टाइम कॉल करू शकता. ओके, फंक्शन यूज केल्याने तुमचा कोड पण छोटा होतो. ओके, आणि सेकंड थिंग मोस्ट इम्पॉर्टंट, तुमचा टाइम सेव्ह होणार आहे. ओके, तर आपण आता फंक्शनचा सिंटॅक्स बघू आणि काही सिंपल एक्झाम्पल आहे ते बघू फंक्शनचे. ओके, हे झालं आपलं सिंपल फंक्शनचा सिंटॅक्स. जस्ट काय फंक्शन आणि त्याचं नेम द्यायचं, एक युजर डिफाईन नेम देऊ शकता. आता जसं तुम्ही व्हेरिएबल डिक्लेरेशन करायला काही नियम दिले होते मी तुम्हाला, का तुम्ही नंबरनी स्टार्ट करू शकत नाही, ओके, अंडरस्कोरनी करू शकता, त्या गोष्टी सेम तसंच फंक्शनचं नेम देताना तुम्ही सिंपल स्ट्रिंगमध्ये पास करा. ओके, आणि सेकंड जर मोठं आहे फंक्शनचं नेम, दोन वर्ड एकत्र जॉईन करायचे, तर मी तुम्हाला कोणतं केस यूज करायला लावली आहे? Camel case. राईट. Camel case. काय करायचं त्यावेळेला 100 आणि 101% कॅमल केसेस करायची. कोड दिसायला पण व्यवस्थित दिसतो आणि मॅनेजेबल वेने दिसतो आपला कोड. ओके, त्यामुळे व्हेरिएबल डिक्लेरेशन जर मोठं असेल किंवा व्हेरिएबलला नाव मोठं द्यायचं तर कॅमल केसमध्ये द्यायचं, फंक्शनला द्यायचं तरी कॅमल केसमध्ये द्यायचं. ओके, तर काय करायचं इथं एक फंक्शन, हा झाला तुमचा कीवर्ड झाला. ओके, त्यानंतर युजर डिफाईन तुम्ही फंक्शनचं नेम इथं पास करणार आहे. त्यानंतर तुमचे असे बी क्लोज होणार, सिंपल ब्रेसेस ते क्लोज होणार, त्यानंतर कर्ली ब्रेसेस चालू, आणि त्यामध्ये जो कोड तुम्ही इथं राईट करणार आहे यात तुम्ही सिंपल ॲडिशनचे कोड राईट करू शकता. याच्यात तुम्ही लूप पण फिरवू शकता. तुमचं लॉजिकनुसार जे कोड करायचं तुम्ही या दोन कर्ली ब्रेसेसच्या इनसाइड करू शकता. ओके, त्यानंतर त्या लास्टला तुम्हाला इको स्टेटमेंट करून द्यायचं इथं. ओके, आणि ते स्टेटमेंट तुम्हाला खाली प्रिंट करून घ्यायचं, म्हणजे स्टेटमेंट प्रिंट नाही करायचं, ते फंक्शन खाली कॉल करून घ्यायचं. हे झालं तुमचं सिंपल फंक्शन. ओके, तर मग सिंपल फंक्शन फर्स्ट आपण डेमो बघून घेऊ. ठीक आहे, एक न्यू फाईलच तयार करू आपण. ओके, PHPचा आपला सिंटॅक्स. आता तुम्हाला कोड एक्झिक्युशन वगैरे जमतंय ना PHP मध्ये व्यवस्थित? हो सर. सगळ्यांना जमतंय? Yes, sir. ओके, आता फंक्शनचा आपण सिंटॅक्स बघितला. काय फंक्शन नावाचा एक कीवर्ड आहे,
तो आपल्याला इथं घ्यायचा. ओके, त्यानंतर तुम्हाला त्या फंक्शनला एक नेम द्यावा लागेल. आता सपोज आपण काहीतरी ग्रीटिंगचे मेसेज पास करू, मग आपण इथे ग्रीट नावाचं एक फंक्शन बनवलं. ओके, ब्रॅकेट ओपन क्लोज, त्यानंतर तुमची इथं कर्ली ब्रेसेस ओपन क्लोज. हा झाला तुमचा सिंपल सिंटॅक्स. ओके, यात तुम्ही जे स्टेटमेंट प्रिंट करणार आहे, सपोज मी घेतलं इथं इको, काहीतरी आपण डमी टेक्स्ट प्रिंट करू. गुड गुड नाईटच करू, चला ठीक आहे. ओके, सिंपल काहीतरी डमी टेक्स्ट घेतलं तुम्ही. आता मला या फंक्शनला कॉल करायचं आहे खाली. ओके, सपोज मी आता याला ओपन इन ब्राउझर नाही होणार होते. आपल्याला PHP डेमो. ओके, त्याच्या इनसाइड आपली फाईल कोणती, फंक्शन इन PHP. तर आता काय केलं मी, सिंपल फंक्शन राईट केलंय आणि इको पण केलंय, तरी पण माझं आउटपुट स्क्रीनवरती आलं नाही का, तर मी फंक्शनला अजून कॉल केलं नाही. ओके, ज्यावेळेस मी फंक्शनला इथं खाली कॉल करणार आहे, तेव्हा माझं ते फंक्शन एक्झिक्यूट होईल. ओके, मग ते फंक्शन एक्झिक्यूट झालं म्हणजे काय, त्या फंक्शनमध्ये जो कोड आहे तो एक्झिक्यूट होणार, आणि त्यात कोड काय केलाय आपण, आउटपुट काय शो होणार आहे हे. मग आपण काय करू, त्या फंक्शनला सिंपल कॉल करू. कॉल करायला काय करायचं, सिंपल फंक्शन नेम द्यायचं आणि त्याला ओपन क्लोज आणि लास्टला सेमिकोलॉन. ओके, मी हा कोड सेव्ह केला, आपण चेक करू आपलं आउटपुट येतंय का. ओके, तर काय झालं तिथं माझं आउटपुट आलं. तुम्ही जे इथं ॲडिशन वगैरे करा, जे आउटपुट असणार आहे, तुम्ही जे कॉल करशाल लास्टला, ते तुम्हाला इथं स्क्रीनवर ते दिसणार. ओके, हा झाला एकदम सिंपल फंक्शन. यात काय डाऊट तुम्हाला. नो सर. नो. ओके, आता एक स्टेप पुढे जायचं आपल्याला. का या फंक्शनला आपण पॅरामीटर पास करू शकतो. ओके, आता ते पॅरामीटर कुठे पास करणार, माहिती आहे फंक्शन विथ पॅरामीटर कोणाला कसं करतो आपण, हो सर. सांगा बरं. फंक्शन ग्रीट, पॅरामीटर 1, पॅरामीटर 2 आणि ओके, अंडर ब्रॅसेस कोड. राईट. आपण काय करतो, सिंपल सांगायचं झालं तर याला मी कमेंट देतो. ओके, याला आपण काय करू, याला कमेंट देऊ. आपण परत एक फंक्शन राईट करू. आता आपण थेरी नाही बघितली, आता थेरी सांगतो मी तुम्हाला. अच्छा, डायरेक्ट एक्झाम्पलच माझ्याकडे त्याचं. आता इफ काय झालं, फंक्शनचा कीवर्ड, ही फंक्शनचं नेम. ओके, आणि इथं मी एक पॅरामीटर पास केलाय एफ नेम नावाचा. ओके, आणि खाली एक स्टेटमेंट प्रिंट केलंय इको नावाचं, पण हा काही आपला व्हेरिएबल नाही किंवा मी इथं काही डिक्लेअर केलेलं नाही कुठे. $f नेम आणि त्यात काही व्हॅल्यू स्टोअर केलेली नाही. स्क्रीन दिसते सगळ्यांना. हो सर. हो सर. ओके, इथं मी त्यात काही स्टोअर केलेलं नाही, जस्ट मी इथं त्याला प्रिंट केलं आणि खाली काहीतरी पुढं डमी कंटेंट तुमचं जे असणार आहे ते. ओके, पण जेव्हा मी माझं फंक्शन कॉल करतो इथं खाली, ओके, फॅमिली नेम नावाचं माझं हे फंक्शन आहे, त्यात मी खाली इथे व्हॅल्यू पास केली, सॉरी आर्ग्युमेंट पास केलं. ते आर्ग्युमेंट काय करणार आहे, इथं पास केलं, फंक्शन कॉल झालं. फंक्शन कॉल झालं म्हणजे एक्झिक्यूट झालं. एक्झिक्युशन कसं होणार आहे, इथे येणार एफ नेमला ही व्हॅल्यू असाइन होणार. ओके, सपोज जी तुमची डमी व्हॅल्यू आहे ABC काय पण असो, ती व्हॅल्यू इथं जाणार, त्यानंतर ती इथं प्रिंट होणार. ओके, आणि त्यानंतर त्याचं नाव जे सरनेम पण असेल, तुम्ही दोन पॅरामीटर किती पण पॅरामीटर इथं पास करू शकता. ओके, दोन पॅरामीटर पास केले तर दोन पॅरामीटरनं ती व्हॅल्यू पास होईल. आता सपोज मी काय करतो, आपण इकडे एक फंक्शन बनवून घेऊ. सपोज फंक्शन माय नेम नावाचं एक फंक्शन बनवलं. ओके, यात आपण फर्स्ट पॅरामीटर पास करू $f नेम कोमा $l नेम फॉर लास्ट नेम. ओके, आता याच्यात मी दोन पॅरामीटर पास केले. यात मी काय केलं, इको
ओके, किंवा तुम्ही याला कॉन्कॅट पण करू शकता, पण आपल्याला कॉन्कॅट करायची काही गरज नाही. आणि मी खाली ते फंक्शन कॉल करणार. काय आपलं कोणतं फंक्शन नेम काय माय नेम नावाचं. आता इथं कॉल करताना माझ्याकडे व्हॅल्यू नाही. ओके, आर्ग्युमेंट मी अजून याला काही पास नाही केला, जस्ट आपले डिक्लेरेशनच झालं त्या फंक्शनला, पण त्यात अजून काही व्हॅल्यू नाही, त्यात काही डेटा नाही. तो काय असं एक्झिक्यूट केला आपण तर एरर काय होतो तो पण बघू आपण. एरर काय देतो जर आपण फंक्शनला व्हॅल्यूज पास केले नाही. सिंटॅक्स एरर, अनएक्सपेक्टेड एफ नेम. ओके, या टाईपचा आपल्याला एरर देतो जर आपण त्याला आर्ग्युमेंट पास नाही केले तर. आता सपोज मी त्याला आर्ग्युमेंट पास करतो. फर्स्ट व्हॅल्यू पास केली मी समीर आणि सेकंड व्हॅल्यू पास केली भवर. आता चेक करू आपण एकदा. मे बी आपल्याला स्ट्रिंगमध्ये पास करावं लागणार ते. सेम एरर. नेमचं स्पेलिंग चुकलंय का आपलं? बरोबर आहे ना. पण मग असं होत नाही ते. डॉट लावायचं का? यार आपलं काय इश्यू होतोय? पण तो ॲज अ स्ट्रिंगच हे करेल. सपोज काय करू, सिंगल पॅरामीटरने ट्राय करू आपण. ओके, सिंगल पॅरामीटरला तो व्यवस्थित रन झाला. पण मग त्याला इश्यू काय होतं, आपण सपोज इथं आता मी परत एक पॅरामीटर पास केलं भवर आणि इथं पास केलं डॉलर एल नेम. तेच इथं काय केलं, कॉमा देऊन प्लस डॉलर एल नेम. एकदा चेक करू. अरे ओके, आता तर वर्किंग होतंय. सेम मगाशीच आपण हेच घेतलं होतं ना, पण सिंगल कोटमध्ये घेतलं होतं म्हणून एरर होतं का? येस सर. चेक करून डिबग करून घेऊ म्हणजे नेक्स्ट टाइम आपण सेम मिस्टेक नाही. काय प्रॉब्लेम नाही सिंगल कोटला पण. अच्छा, इथं तुम्हाला डबल कोट पास करायची. ओके, आता जेवढा नंबर्स ऑफ टाइम मी या फंक्शनला कॉल करणार आहे तेवढा टाइम तो आपली व्हॅल्यू प्रिंट करेल. ओके, इथं डबल कोट पास करायचे. जर तुम्ही सिंगल कोट केलं तर तो स्ट्रिंगच कन्सिडर करतोय. ओके, पण असं नाही करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या पीसीला करून बघा काय इश्यू येतोय. ओके, जर तसं झालं तर मला कळवा, आपण त्याच्यावर अजून रिसर्च करू काहीतरी. हे आपलं आउटपुट आलं.
आता इथं काय केलं ते लक्षात घ्या, त्यानंतर मी तुम्हाला n नंबर्स ऑफ टाइम तेच फंक्शन कसं यूज करायचं ते शिकवतो. इथं मी काय केलं, एक सिंपल फंक्शन बनवलं. फंक्शन आपला कीवर्ड माय नेम नावाचं फंक्शन नेम झालं, युजर डिफाईन फंक्शन. त्याला दोन पॅरामीटर पास केले आपण, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. पॅरामीटर पास करताना पण फर्स्ट नेम नंतर मी कॉमा दिलाय, त्याच्यानंतर लास्ट नेम. तुम्ही इथं पण अजून पॅरामीटर पास करू शकता. ओके, जसं तुम्हाला यूज करायचे तसं. आणि लास्टला मी इथं काय केलंय, त्याच्या इनसाइड जे आपलं एक्झिक्युशन आहे फंक्शनचं मेन, ओके, त्यात स्टेटमेंट इको केलंय हॅलो, ही स्टॅटिक व्हॅल्यू झाली आपली. त्यानंतर फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. ओके, आता त्याला मी आर्ग्युमेंट कुठून पास केले, जिथनं मी फंक्शन कॉल करतोय खाली, त्याला मला ते आर्ग्युमेंट खालून पास करायचे. ओके, आता मी काय केलं, हेच फंक्शन उचललं, इथं टाकलं आणि इथं कोडरिच सॉफ्टवेअर करू आपण. ओके, पण मग आपण त्याला न्यू लाईनला पण घेऊ शकतो. इथंच डायरेक्ट सिम्पली कॉन्कॅटनेशन अँड ब्रेक टॅग. ओके, तर आता खाली काय झालं, हॅलो कोडरिच सॉफ्टवेअर. जे तुम्ही खालून आर्ग्युमेंट पास करणार ते आर्ग्युमेंट तुमचे वरती रन होत चालणार. ओके, तुम्ही किती पण वेळा ते फंक्शन रन करू शकता. जेवढा टाइम तुम्हाला यूज करायचं तेवढा टाइम तुम्ही त्याला एक्झिक्यूट करू शकता. ओके, पण मग तुमच्या यूजवरती ते. ओके, हा झाला तुमच्या फंक्शनचा फायदा. आलं लक्षात फंक्शन विथ पॅरामीटर आर्ग्युमेंट कसे पास करायचे. हो येस सर. सर. ओके, सिम्पल आहे. आता एक स्टेप पुढे जायचे मला. ओके, बरं मला सांगा, यात मी तुमची थोडी टेस्ट घेतो. काय, सपोज इथं मला दोन स्टेटमेंट प्रिंट करायचे. ओके, अजून मी जर इथं इको घेतलं आणि इथं सिंपल काय केलं, वेलकम टू कोडरिच. आता काय होणार आहे सांगा बरं मला. एनीवन काही पण आन्सर तर देऊ शकता, चुकलं तर आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही, पनिशमेंट नाही. फर्स्ट फंक्शन कॉल होईल तेव्हा ओके, हॅलो समीर भवर वेलकम टू कोडरिच सॉफ्टवेअर न्यू लाईनला ब्रेक करून. होईल असं सगळ्यांना. हो सर. ओके, इथं आपण काय करू त्याला, हे बाकीच्या फंक्शनला कमेंट देऊन टाकू. ओके, हॅलो समीर भवर वेलकम टू कोडरिच सॉफ्टवेअर. तुम्ही याला कॉन्कॅट पण करू शकता इथंच याच लाईनमध्ये. तुम्हाला जर त्याच लाईनमध्ये पाहिजे असेल तर सिंपल काय करायचं, याला हा ब्रेक काढून टाकायचा. ओके, हॅलो समीर भवर वेलकम टू कोडरिच सॉफ्टवेअर. आता हे काय झालं, प्युअर डायनॅमिक फंक्शन झालं तुमचं. तुम्हाला हे पण चेंज करायचं असेल तुम्ही याला पण पॅरामीटर घेऊ शकता. जे तुम्हाला अजून थर्ड पॅरामीटर घ्यायचा असेल तो पॅरामीटर तुम्ही इथं घेऊ शकता. ते तुम्हाला असाइनमेंट राहणार. आले असाइनमेंट लक्षात काय, थर्ड पॅरामीटर हो यूज सर. करायचा पण मग वेगळ्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला तो प्रिंट करायचा राहील. ओके, आता थर्ड थिंग, आता एक स्टेप पुढं फंक्शनचा थर्ड पार्ट बघायचा आपल्याला, की फंक्शन आपल्याला काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करणार आहे आणि ती व्हॅल्यू आपल्याला फ्युचरसाठी कुठेतरी यूज करायची. ओके, लगेचच्या लगेच आपण ती स्टेटमेंट इको नाही करणार आहे, ते आपल्याला कुठेतरी यूज करायची. आवाज सगळ्यांनी येतोय माझा. येस सर. हो सर. हो ओके, सर. येस सर. आतापर्यंत दोन गोष्टी बघितल्या, सिंपल फंक्शन, फंक्शन विथ पॅरामीटर. या दोन गोष्टी तुम्हाला जमल्याच पाहिजे. फंक्शन विथ रिटर्न यांनी नाही जमलं, नो इश्यू बरं का, ते काही जास्त यूज होत नाही आपल्या PHP मध्ये. पण मग एक माहिती पाहिजे तुम्हाला, त्या टाईपची जर कंडिशन आली तर मागे पडायचं नाही. ओके, नेवर गिव्ह अप. आता आपल्याला ती रिटर्न व्हॅल्यू कशी फ्युचरमध्ये यूज करता येईल ते बघायचं आहे. त्याआधी मी काय करतो, ठीक आहे, हे फंक्शनला आपण इथं यालाच
मी कमेंट देऊन टाकतो म्हणजे ते एक्झिक्युशन नाही होणार. ओके, फक्त डिक्लेअर राहील. आणि ठीक आहे, आणि यामध्येच आपण आपलं फंक्शन विथ रिटर्न व्हॅल्यू बघायचं. ओके, आता इकडं मी सिंटॅक्स राईट केला त्याचा. काय सेम जे फंक्शनला तिकडे घेतलंय तेच, जे पॅरामीटर पास केले मी तेच. ओके, आता काय इथं फंक्शन हा कीवर्ड ॲड नंबर सेव्ह काय झालं फंक्शनचं नेम, हे दोन मी इथं पॅरामीटर पास केले. तुम्ही इथं इंटिजर असं देणं हे काही नाही, तसं दे तुमच्यावर डिपेंड येते. तुम्हाला इंटिजर द्यायचं, तुम्हाला परत त्याला एक मेथड ती यूज करावं लागते एक्स्ट्रा. ओके, पण मग सिम्पल तुम्ही असं पास केलं तरी चालेल. त्यानंतर मी इथं काय केलंय रिटर्न ए प्लस बी, तो इथून व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. इथंच एक्झिक्युशन होत नाही त्या पेजचं. ओके, ती व्हॅल्यू रिटर्न होऊन कुठं होणार, परत याच फंक्शनला येणार. ओके, मग त्या फंक्शनला तुम्ही इथे इको केलंय म्हणून ती व्हॅल्यू इथं प्रिंट होते. जर सपोज तुम्ही त्याला इको नाही केलं. ओके, आता याच्या 2-3 मेथड आहे. काय करू शकता तुम्ही सिम्पल इथं डॉलर रिझल्ट नावाचा एक व्हेरिएबल मी घेतला. ओके, इक्वल टू त्याच्यामध्ये वरतून जी व्हॅल्यू रिटर्न होऊन येणार आहे ती याच्यात आली आणि ती व्हॅल्यू माझी इथं स्टोअर झाली. त्यानंतर तुम्ही या फंक्शनला खाली इको करू शकता, इको डॉलर रिझल्ट. ओके, मग यात तुम्ही कॉन्केटनेशन करू शकता, तुम्हाला काय कॉन्केट करायचं एक्स्ट्रा थिंग. हे झालं त्याचे पॉसिबल वे का तुम्ही फंक्शन विथ रिटर्न व्हॅल्यू या पद्धतीने रन करू शकता. ओके, आलं लक्षात. परत फ्लो सांगतो काय होणार आहे. इथं डायरेक्टली एक्झिक्युशन न होता तो एक व्हॅल्यू रिटर्न करेल, जे आउटपुट आहे ते रिटर्न करेल कोणत्या याला, जिथं फंक्शन कॉल केलंय त्याच फंक्शनला. जर तुम्ही तिथंच त्याला इको करताय तर व्हॅल्यू एक्झिक्यूट करून देईल. पण तुम्हाला जर तर फर्दर यूजसाठी पाहिजे, आता याची काय झाली, जी वरून रिटर्न व्हॅल्यू येणार आहे ती मी याच्यात स्टोअर करून घेतली. आता त्याच्या थ्रू मी पुढं कोणते पण लॉजिकल ऑपरेशन करू शकतो. मला प्रिंट करायचं मी प्रिंट करू शकतो, त्याची टोटल घेऊन मला प्लस त्याचे काही पर्सेंटेज काढायचे, मला पुढे तो काय अजून घेऊन जायचा तो डेटा पुढे, मी तिथपर्यंत तो ट्रॅव्हल्स करू शकतो. कशा थ्रू, फक्त फंक्शन विथ रिटर्न व्हॅल्यू थ्रू. ओके, आलं लक्षात. आपण त्याचा आता सिंपल डेमो बघू. आवाज येतोय ना माझा? हो सर. आता हो सिंपल सर. आपण त्याचा एक छोटा प्रोग्राम घेऊ. सपोज काय घेतलं मी इथं फंक्शन हॅलो समथिंग, त्याच्यात पण 2 पॅरामीटर पास करू, एफ नेम, सेकंड वन लास्ट नेम. ओके, आता मी काय करतो, येतो का कॉन्केट करायचं आहे मला. ओके, सपोज एक इथं परत एक व्हेरिएबल घेतला मी डॉलर आर नावाचा. ओके, डॉलर आर फॉर रिझल्ट असं काहीतरी समथिंग घेतला. त्यामध्ये मी हे 2 व्हॅल्यू कॉन्केट करणार आहे. कोणत्या कोणत्या, डॉलर एफ नेम अँड डॉलर एल नेम. आता इथं काय होतंय, इथपर्यंत आलं लक्षात. जे आपण मी इथं 2 व्हॅल्यू पास केला, सपोज समीर भवर मी इथं पास केलं, ती इथं येणार समीर भवर. ओके, आणि ते कुठं स्टोअर झालं माझं, या डॉलर आर मध्ये. आपण असाइनमेंट ऑपरेटर बघितले, आपण इथे इक्वल टूचं चिन्ह घेतलंय बरोबर, आर मध्ये स्टोअर झाला. आता मी काय करेल, सिंपल त्या आरला रिटर्न करेल, रिटर्न आर. आता सॉरी डॉलर आर. ओके, आता रिटर्न करताना मी इथं काय घेतलं, एक व्हेरिएबल घेतला. तुम्ही रिटर्न 0 करू शकता, म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू रिटर्न करू शकता. स्ट्रिंग रिटर्न करायची, स्ट्रिंग रिटर्न करू शकता. जे आउटपुट आहे ते डायरेक्टली रिटर्न करू शकता. ओके, डिपेंड्स ऑन यू, जशी कंडिशन आहे, ज्या टाईपचं लॉजिक आहे किंवा ज्या टाईपचे तुमचे टास्क आहे त्यावर ते डिपेंड राहणार. ओके, मी काय केलं, सिंपल एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला आणि तो व्हेरिएबल मी रिटर्न करतोय. तो रिटर्न येणार माझ्या फंक्शन कॉल कुठं होतं तिथं. सपोज मी काय घेतलं इथं खाली, ते फंक्शन मी इथं कॉल करतो, काय नावाचं, हॅलो नावाचं फंक्शन आहे. मी ते फंक्शन इथं कॉल केलं, त्याला 2 पॅरामीटर पास करायचे मला. मी इथं 2 पॅरामीटर पास करतो त्याला, कोडरिच सॉफ्टवेअर.
ओके. पण मी तुम्हाला काय सांगितलं, इथं सिंपल तुम्ही त्याला इको केलं. सपोज आता हे झालं मगाच्या सारखंच झालं आपलं. ओके. जसं फंक्शन विथ पॅरामीटर बघितलं तसंच फक्त इथं व्हॅल्यू रिटर्न करतोय. आपण याचं एक्झिक्युशन करून बघू काय इश्यू येतो किंवा काय कोणत्या टाईपचे एरर येतात आपल्याला. अनकट आर्ग्युमेंट काउंट टू एरर. ओके. टू फ्यू आर्ग्युमेंट्स टू फंक्शन हॅलो समथिंग समथिंग खूप मोठे एरर्स. पण इथं तर कळलं आपल्याला 23 लाईन नंबरवर एरर आहे आपला. आता काही एरर असे पण राहते अनडिफाईन वगैरे सिंपल सिंपल एरर झाले त्यावरून लगेच लक्षात येतं आपल्याला. ओके. आणि इथं आर्ग्युमेंट शब्द आहे, हे असे कीवर्ड राहतात नाही का, बघितलं बघितलं ते एररवरून लक्षात आलं पाहिजे. अच्छा आर्ग्युमेंट तर पास करायचं विसरलो नाही आपण. मग इथं आलो, अच्छा आपले आर्ग्युमेंटच पास करायचे विसरलोय आपण. पास केले पण ते फंक्शनला प्रिंट नाही केलंय आपण. ओके. व्हॅल्यू तर रिटर्न केली, कॉल पण केलंय, पण ते फंक्शनला आपण प्रिंट नाही केलंय. ओके. या पद्धतीने ते कॉल झालंय पण ते एक्झिक्यूट नाही होणार. त्याला एक्झिक्यूट करण्यासाठी सिंपल तुम्ही इथे इको देऊ शकता, पण त्यापेक्षा मी बेटर थिंग काय सांगितलं, एक व्हेरिएबल घ्यायचा. सपोज मी इथं वरती आर घेतला ना, आपण इथं डॉलर रिझल्ट पूर्ण घेतला, त्यामध्ये ते आपलं फंक्शन कॉल पूर्ण स्टोअर झाला आणि सिंपल मी खाली त्याला इको करतो. ओके. आता होईल आपलं एक्झिक्युशन. हो सर. काय यात पण आपल्या अजून काही एरर आहे. चेक करू चला. स्टील हॅव एरर. कुठे पण एक मिनिट मी चेक करतो. कुठे एरर आहे सांगा बरं. सर आपल्याला 2 पॅरामीटर पास करायचे आहे ना. राईट. मग मला इथं काय द्यावं लागणार, कोमा, किंवा मी इथं सिंगल कोटमध्ये जरी व्हॅल्यू पास मग केली तर इथं कोमा देऊन आणि हा स्टार्टिंग ब्रॅकेट. अरे सिंगल का घेत नाही तो. ओके. या वेळी मला दोन पॅरामीटर दोन आर्ग्युमेंट पास करायचे, मग मला दोन आर्ग्युमेंट नाही आपण एकच आर्ग्युमेंट पास करत होतो. ओके. आता होईल एक्झिक्युशन. हो सर. लेट्स ट्राय. ओके. तर काय झालं आपलं कोडरीच सॉफ्टवेअर एक्झिक्यूट झाला. तुम्हाला इथं काही कॉन्कॅट करायचं तुम्ही कॉन्कॅट पण करू शकता. ओके. डिपेंड्स अपॉन यू, ज्या टाईपचं तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे त्या टाईपचं. आता माझं एवढंच म्हणणं आहे का तुम्ही फ्लो लक्षात घ्यायचं. काय झालं, ओके, हे झालं आपलं फंक्शन. ओके. त्याला इथून आपण कॉल करतोय, पण कॉल करताना काय केलं, एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून आपण त्याला कॉल करतोय. त्याला दोन आर्ग्युमेंट पास केले, कोडरिच आणि सॉफ्टवेअर, म्हणजे फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. फर्स्ट नेम ॲज अ कोडरिच अँड लास्ट नेम ॲज अ सॉफ्टवेअर. ओके. ते खाली काय होणार, इथं प्रिंट होत आहे म्हणजे ते एक्झिक्युशन होतं. ते एक्झिक्युशन मी काय स्टोअर केलं $r मध्ये, आणि तो रिटर्न केला. मी कशाला रिटर्न करतो, जे फंक्शन आहे आपलं त्याच फंक्शनला तो रिटर्न करणार, म्हणजे ते माझे कुठं रिटर्न झालं इथं. ओके. आणि मी ते स्टोअर कुठे केलंय, या रिझल्टमध्ये. मग मला त्या रिझल्टमध्ये त्या फंक्शनचं पूर्ण एक्झिक्युशन माझं स्टोअर झालंय. मग तुम्हाला जसं यूज करायचं, जसं त्यावर इम्प्लिमेंटेशन करायचंय, जसे लॉजिक बिल्ड करायचे, त्या टाईपचे लॉजिक तुम्ही त्याच्यावर परफॉर्म करू शकता. आणि मी लास्टला त्याला सिंपल प्रिंट केलंय. ओके. आलं लक्षात. येस हो सर. सर. आता मी तुम्हाला एक टास्क देणार. ओके. या तीनच गोष्टी बघायच्या होत्या आपल्याला आजच्या लेक्चरला. टास्क एकदम सिंपल आहे. काय की मला, बरं मी तुम्हाला थोडीशी अर्ध त्याचा आन्सर पण सांगू देतो, त्याच्या पुढचा आन्सर तुम्हाला काढायचं. ओके. काय एक रिटर्न व्हॅल्यूवरती फंक्शन घ्या किंवा फंक्शन विथ पॅरामीटर घेतलं तरी चालेल. मला आउटपुट पाहिजे. तिन्ही गोष्टींचा यूज करा. सिंपल फंक्शन काय तुम्हाला जे करता येईल ते करा. व्हाईल लूप घ्यायचा, व्हाईल लूप घ्या, जसं घ्यायचं तसं. तीन सब्जेक्टचे मार्क्स एंटर करून घ्यायचे. ओके. 3 सब्जेक्ट येणार म्हणजे इथं पॅरामीटर तुमचे 3 पास होणार. मॅथ, इंग्लिश, हिस्ट्री, तुम्हाला कोणते घ्यायचे ते. ओके. 3 फंक्शनचे मार्क घेणार. मग तिथं काय करायचं, एक रिझल्ट नावाचा व्हेरिएबल घ्यायचा, त्यात 3ची ॲडिशन स्टोअर करून घ्यायची 3 फंक्शनची. आणि इथून जिथून तुम्ही फंक्शन कॉल करताय त्याला खालून व्हॅल्यू पास करायच्या 3, म्हणजे त्या इथं ॲडिशन होणार, त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार. रिटर्न केलं तर रिटर्न होणार, किंवा इको केलं तर सिम्पली तुमची ॲडिशन म्हणजे सम ऑफ 3 सब्जेक्टची सम होणार. बरोबर का, येत आहे लक्षात. हो येस सर. सर. सगळ्यांना आलं लक्षात. येस सर. आता मला त्याचे हो पर्सेंटेज सर. पाहिजे. ओके. ती जी ॲडिशन होणार आहे मला त्याचे पर्सेंटेज पाहिजे.
आता 3A ची सपोज मी पकडलं 100 ओके 300 झाली. 300 डिवायडेड बाय 3. ओके जसं पर्सेंटेज काढायला आपलं तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करतो फॉर्म्युला जे आन्सर येईल ते तुमचे काय असणार आहे पर्सेंटेज. मला ते पर्सेंटेज काढून द्या. ओके आज शिकवलं तेवढंच याच्यावर यूज करायची टास्क ती एकदम सिंपल टास्क आहे. जमेल? हो सर जमेल. हो सर. येस सर. ट्राय तर करा. नाही झालं तर मी तुम्हाला 100% करून दाखवल. त्यात काही विषयच नाही. ओके सगळ्यांनी ट्राय करा आणि ग्रुपवरती टाकत चला ते. मला जस्ट तुमच्याकडून एवढंच कळतं का तुम्हाला जमतंय मी आज शिकवलेलं. ओके ठीक आहे मग आजच्या मीटिंगला एवढंच आणि उद्या आणि परवा मे बी सुट्टी असू शकते. तुम्ही पण विकेंडची चांगली मज्जा घ्या. मस्त पाऊस पडतोय ट्रेकिंग वगैरे जा फिरा पण मग काळजी पण घ्या. पण मग नाही असं काही झालं तर मी तुम्हाला इन्फॉर्म करेलच दुपारी की आपलं लेक्चर आहे की नाही. ओके चलो बाय टेक केअर.